नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 13वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 एप्रिल। 17 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। हे हिमोफिलिया काय? तर हिमोफिलिया हा एक रक्तासंबंधित आजार असून या आजारामध्ये अति रक्तस्रावाचा आजार होतो आणि 1989 पासून याच हिमोफिलिया संबंधित जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात 17 एप्रिल हा दिवस जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, देशातील पहिले विदेशी पक्षी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई। मुंबई या शहरामध्ये नुकतंच भारतातील पहिलं विदेशी पक्षी संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या सशस्त्र उभयचर ड्रोन नौकेची यशस्वी चाचणी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाने घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन। चीन या देशाने नुकतीच जगातील पहिल्याच अशा सशस्त्र उभयचर ड्रोन नौकेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे। ही जी सशस्त्र उभयचर ड्रोन नौका आहे ही एकाच वेळी समुद्रामधून आणि जमिनीवरून मारा करण्यास सक्षम असलेली एक आधुनिक अशी ड्रोन नौका असून हिची चाचणी चीनने घेतलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन। इथे चीनचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हा आहे चीन। चीनची राजधानी आहे बीजिंग। चीनचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत जी जिनपिंग आणि चीनचं चलन आहे रेनमिनबी। बर्फापासून वीज निर्मिती करण्याचे उपकरण नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने तयार केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका। अमेरिका या देशाने नुकतंच आकाशामधून पडणाऱ्या बर्फापासून वीज निर्मिती करण्याबाबतचं एक उपकरण तयार केलेलं आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच 2019च्या स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिताली राज। मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन आहे आणि हिची नुकतीच 2019च्या स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूतपदी किंवा गुडविल ॲम्बॅसिडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा एक जागतिक चळवळ असून रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना संरक्षण व संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा 2019मध्ये 30 मे ते 8 एप्रिल या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि याच्या सदिच्छा दूतपदी किंवा गुडविल ॲम्बॅसिडरपदी नुकतीच मिताली राज हिची नियुक्ती करण्यात आलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या सिंगापूर ओपन 2019 या स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने महिला एकेरी गटात विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताई जू इंग। ताई जू इंग ही चीन या देशाची बॅडमिंटनपटू असून हिने नुकतंच सिंगापूर ओपन 2019 या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा नुकतीच 9 ते 14 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये या ताई जू इंगने महिला एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे। आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे केंटो मोमोता हा जपान या देशाचा पुरुष बॅडमिंटनपटू असून याने या स्पर्धेमध्ये म्हणजे याने या सिंगापूर ओपन 2019 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे। आणि आपला जो मूळ प्रश्न आहे महिला एकेरी गटामध्ये ती आहे ताई जू इंग, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, रेड बसचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 MS धोनी। MS धोनी याची नुकतीच रेड बस हे एक बस तिकीटिंग प्लॅटफॉर्म आहे। या रेड बसच्या ब्रँड ॲम्बॅसिडरपदी नुकतीच MS धोनी याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, अमेरिकेच्या थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत भारत क्रमांकाचा देश आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा। अमेरिकेची प्यू रिसर्च ही एक थिंक टँक किंवा एक संस्था आहे। या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये जगामध्ये भारत हा मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। पहिल्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया। इंडोनेशियामध्ये सध्या 21 करोड एवढी मुस्लिम लोकसंख्या राहते। त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो। भारतामध्ये सध्या 19 कोटी 48 लाख एवढे मुस्लिम लोक राहतात। त्यानंतर तिसरा क्रमांक आहे पाकिस्तानचा। पाकिस्तानमध्ये सध्या 18 कोटी 40 लाख एवढे मुस्लिम लोक राहत असून चौथा क्रमांक आहे बांगलादेश या देशाचा। आणि आपला जो मूळ प्रश्न
प्रश्न आहे दुसरा भारताचा, तो आहे दुसरा क्रमांक. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती TBN राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.